शेतकऱ्याच्या उरावर बसलाय का, शेतकऱ्याच्या जीवावर बसलाय का? मग आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, आता तुम्ही उरावर बसलाय का शेतकऱ्यांच्या? नगर तालुक्यामधल्या जमिनी शेतकऱ्यांच्या जात आहे, शेतकरी रडून राहिलाय, कलेक्टर हसतोय, टिंगल करतोय त्या शेतकऱ्यांची, हम तो नहीं दे सकते, हम तो नहीं कर सकते। जमीन त्या ठिकाणी झाली तर 40 लाख एकर आहे, 50 लाख रुपये एकरची जमीन आहे, काही काही ठिकाणी 1 कोटी रुपये एकरची जमीन आहे। मग शेतकऱ्यांना पैसा देत असताना असा कंजूसपणा का करता? एका ठिकाणी तुमच्या महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असताना देवेंद्रजींनीच त्या कालखंडामध्ये सरकारवर टीका केली, उद्धवजींना त्या कालखंडात देवेंद्रजींनी प्रश्न विचारला होता हा की असं का करतात तुम्ही, शेतकऱ्याच्या उरावर बसलाय का, शेतकऱ्याच्या जीवावर बसलाय का? मग आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, आता तुम्ही उरावर बसलाय का शेतकऱ्यांच्या? आता काय करतायत तुम्ही? आता तुम्ही कायदा बदलावा ना, जो मूळ कायदा आहे त्याच्यानं मग शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी हिसकून घ्यायच्या, त्यांच्या भावना त्यांच्याशी निगडीत असतात, अशा जमिनी घ्यायच्या आणि त्यांना नाममात्र दरामध्ये भाव द्यायचा आहे। कदापि शेतकरी आता ह्या जमिनी तुम्हाला देणार नाही, हे प्रकल्प होऊ देणार नाहीत, अशा स्वरूपाची मानसिकता सरकारच्या शेतकऱ्यांची झालेली आहे। एकाच ठिकाणी एकाच हायवेसाठी ॲक्विजिशन करत असताना एका ठिकाणी म्हणतो की मी 8 लाख रुपये कर देईल आणि त्याच शेतामध्ये दुसऱ्या ठिकाणी 15 लाख रुपये कर देईल। म्हणजे एकाच ठिकाणी ॲक्विजिशन करत असताना एका टिंगल चाललेली आहे आणि मग या ठिकाणी बोलायला गेलं तर अधिकारी तुमच्या अक्षरशः टिंगल करायला लागले, तशी स्थिती आहे। काय चाललंय या राज्य सरकारमध्ये? शेतकऱ्यांचे काय हाल चालले जरा बघा। आणि मी आपल्याला विनंती करणार या निमित्तानं की शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्याला किमान एकतर शेतकऱ्याला जमिनी द्यायच्याच नसतात, आपली गरज किंवा राष्ट्राची गरज म्हणून तर पुढाकार घेतो किंवा घे जमीन, पण निदान मला योग्य मोबदला मिळाला पाहिजे। एका बाजूला समृद्धीला एक मोबदला देणार, शक्तिपीठासाठी शक्तिपीठ मार्गासाठी योग्य मोबदला देणार, त्या ठिकाणी त्यांना मोबदला वाढवून देणार, आणि हैदराबाद इंदोर मार्गासाठी बघीन मोबदला इतका नाममात्र, म्हणजे नगरपालिका हद्दीतल्या जमिनी 4 लाख रुपये एकर देतात, प्लॉटने एखादा 4 लाख रुपयामध्ये। मग या ठिकाणी हे काय चाललेलं आहे सरकारचं? या लाडके बहीण करत असताना या संदर्भामध्ये लाडके बहिणीला पैसा जरूर द्या, जो द्यायचा तर आणखी 21 रुपये वाढवून द्या, त्याच्याबद्दल आमचं धोरण नाही। पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना बंद आहे, संजय गांधी निराधार योजना 6 महिन्यापासून पैसे दिले नाही, वृद्धभूमी योजना 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही। अनेक योजना अशा आहे की वर्षानुवर्ष आपलं 1 वर्ष झाले त्या माणसांना अनुदान नाही आहे, म्हणजे ते मरतायत तिकडे, त्यांचं नियमित अनुदान जे आहे ते अनुदान मिळत नाही। आणि या ठिकाणी पाहिलं तर लाडकी बहीणसाठी पैसा तुमच्याकडे आहे आणि या गोरगरीब माणसांसाठी योजनापैकी एका ठिकाणी बंद होऊन राहिलेल्या आहेत। मग सरकारचं आहे काय धोरण? त्या तरी योजना बंद करून टाका, एकतरी योजना सुरू करून टाका। तुमच्याजवळ पैसा नाही आहे, पैसा नसताना मग अशा योजनांची लांबी यादी आहे ते कशासाठी करतायत? नियमितपणे पैसा मिळाला पाहिजे, स्कॉलरशिपचा पैसा मिळत नाही आहे, शाळांचं अनुदान वेळेवर मिळत नाही आहे, शाळांचं वेतनेतर अनुदान तुम्हाला देता येत नाही, शिक्षक भरती तुम्ही बंद करून टाकलेली आहे। तुम्ही या ठिकाणी अशा अनेक योजना आहेत की ज्या बंद केल्या, या योजना तुम्ही सुरू केल्या पाहिजे। आज शेतकरी अडचणीमध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारा शेतमजूर आज मिळत नाही, मजूर मिळत नसल्यामुळे शेती नुकसानी द्यायला लागले, अशी आजची स्थिती आहे। यांत्रिकीकरणासाठी आपण कितीही मदत करायची ठरवली तरी प्रत्येकाला यांत्रिकीकरण करणं, आपलं ट्रॅक्टर असेल, टिलर असेल, रोटावेटर असेल का ज्या नाही असतील ते त्याला घेणं शक्य नाही आहे। अशा स्वरूपामध्ये शेतकऱ्याची जी मजुरी आहे ती महाग होत चालली आहे। कापूस घातोय या ठिकाणी 7,500 7,000 रुपये प्रति क्विंटलनं आणि वेचायचं त्याला 10 रुपये किलोने, म्हणजे एका वेळेला वेचायची जायची 10 रुपये किलो, कापूस विकायचा 7,000 रुपये क्विंटलने। म्हणजे हे काय, याच्यामध्ये जे विसंगती आहे तर माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना दिले झालेल्या मजुरांची मजुरी ही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत देण्यात यावी। रोजगार हमीतूनच काम करतो ना तो, तुम्हाला मजुरांच्या हाताला काम देणावं ही रोजगार हमी योजनेचं मुख्य सूत्र आहे। शेतामध्ये काम करणारा मजूर हा त्याच्या हाताला काम करावं म्हणून शेतकऱ्याकडे काम करतो, शेतकऱ्याला आज मजुरी पडत नाही पण शेतीमध्ये तो काम करतो, म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतमजुरांना शेतमजुरी द्यावी, म्हणजे शेतीचा कमीत कमी या संदर्भामध्ये शेतीचा जो खर्च आहे तो कमी होण्यास मदत होईल।